यथोचित मानसन्मान करतो आहोत। जय हनुमान नगर वॉरियर्स टीमचे कर्णधार संघ मालक आदरणीय साहिलजी जाधव आणि प्रथमेशजी पवार यांना विनंती करण्यात येईल आपल्याला दिला जाणारा हा आकर्षक असा जॅकेट या स्पर्धेची गोड आठवण भेट आपण देत आहोत। या आमंत्रित करूयात साहिलजी जाधव आणि प्रथमेशजी पवार यांना आपण देत आहोत। आदरणीय विनयजी दीक्षित साहेब यांच्या शुभ हस्ते हा जॅकेट दिला जाईल आणि संघ मालकाला ही संपूर्ण वर्षभरच नव्हे तर ही गोड आठवण भेट जास्त काळ टिकावी यासाठी आपण हा जॅकेट देतोय। केतनदादा खाडे युवा मंच धामणदेवी टीमचे संघ मालक आदरणीय केतनदादा खाडे साहेब यांना विनंती करूयात आपण या आपल्याला ही दिली जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून गोड आठवण भेट आपण देत आहोत। या आमंत्रित करूयात आदरणीय केतनदादा खाडे युवा मंच धामणदेवी संघाचे संघ मालक केतनदादा खाडे साहेब, अक्कलकोट ग्रुप मंगेजी बेलोसे साहेब, ओमकारजी घाडगे यांना विनंती करूयात की आपण हे आपल्याला ही विशेष सन्मान आम्ही करतो आहोत। अक्कलकोट ग्रुप या प्रथमतः आपण या दोन संघ मालकांना हा सन्मान इथे केलेला आहे तथा KNCC काळकाई नवलाई क्रिकेट क्लब उमेश मोरे साहेब या आपला ही विशेष सन्मान आम्ही करतो आहोत। या आपण तत्बरोबर मॅच कडे वळूयात। सामन्याला होती सुरुवात। यस थँक्यू मच। पहिला चेंडू हलकासा असा कट केला, पहिल्या चेंडू मात्र एक चिक्की सिंगल मात्र मैदानाच्या आत घेतली गेलेली आहे आणि धावसंख्या देखील खातं उघडलं गेले ते मैदानाच्या आत। चौऱ्याहत्तर धावा पहिल्या 17 मध्ये निघाल्या। 75 धावांचं आव्हान टार्गेट एक दिलं ते समोर केतनदादा खाडे मित्रमंडळ या संघाला। पहिल्या चेंडू चिक्की सिंगल मात्र मैदानाच्या आत आली। धावसंख्येचं खातं देखील अकाउंट ओपन केलं गेलं एक या धावेने। अजून बराचसा पल्ला बराचसा डोंगर पार करायचा आहे। प्रश्न उपस्थित केला आहे त्याचं उत्तर मात्र दुसऱ्या सत्रात मिळणार का केतनदादा खाडे मित्र परिवाराकडून। पहिलं सत्र अतिशय चांगल्या प्रकारे गेलं। पहिले 2 षटकं मात्र सुस्थितीत पडली, त्यानंतर मात्र दबदबा निर्माण केला एका फलंदाजाने। हा चांगला खोरवर टाकला, दुसरा ढकलून दिला षटकावर क्षेत्रात जिथं थोडासा फंबल होतोय। क्षेत्ररक्षक देखील फंबल झाला आणि दोन्ही फलंदाजांमध्ये देखील मिसअंडरस्टँडिंग झालं। तू की मी करत करत मात्र कुठलीही धाव मात्र मैदानाच्या आत होत नाहीये आणि एक निर्धाव जी चांगली सांगता मात्र मैदानाच्या आत। अजिंक्यच्या माध्यमातून स्टार खेळाडू म्हणता येईल तो पोलादपूर तालुक्यातील अजिंक्य पवार। काल एक प्रेक्षण सामन्यामध्ये त्याची बॅटिंग बघितली खरी आपण। 64 धावांची एक बहाददार खेळी केली। 99 धावांचा पाठलाग करत असताना एक प्रेक्षणीय सामन्यामध्ये तोच अजिंक्य पवार आणि गोलंदाजी माखर राईट टाइम राऊंड डी विकेट। बघूया पंचांचा यस दोन्ही हात जमल्या समांतर धावा मिळतात एक अवांतर स्वरूपात केतनदादा खाडे मित्र मंडळ परिवाराला। एक अवांतर धावने धाव संख्येत बदल। धाव संख्या होती ती 2। अजिंक्य पवार ऑन बॉलिंग मार्क। हा पुन्हा एकदा खोल पद्धतीने ढकलून दिलाय लॉंग ऑफ क्षेत्रात। एक धाव तर घेतली गेली। एका धावापेक्षा इथं दुसरं काहीही मिळणार नाही। एका धावने धाव संख्येत होते पुन्हा एकदा बदल। धाव संख्या झाली ती 3। पॉवर प्लेचं षटक आहे, त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न मात्र करताना दिसत हे फलंदाज, परंतु अजिंक्य पवार देखील चांगला कसलेला गोलंदाज आहे। कुठल्या प्रकारची मुभा मात्र मैदानाच्या आत फलंदाजांना इथं मिळत नाहीये। एकेरी धावावरच समाधान मानायला लागते अजिंक्य पवार। हा थोडा अपरपामध्ये चेंडू उंचावर भिडकावून दिलाय। नो मॅच मध्ये चेंडू पडतोय। 2 षटकाच्या मध्ये चेंडू मात्र पडतोय। इथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालेलं आहे। तदरम्यान 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत। पंचांचा इशारा मात्र काय येतो बघूया। यस 2 धावा। दुहेरी धावेने धाव संख्येत एकदा होतोय पुन्हा एकदा बदल। धाव संख्या झाली ती 5। स्ट्राईकला तो मयूर खाडे। एक चांगला फटका आला, गोलंदाज डोक्यावरनं चेंडू बराचसा काळ हवेत देखील होता, परंतु नो मॅच लँड मध्ये देखील ट्रॅव्हल झाला।
यावेळेस बघूया पंतांचा इशारा पुन्हा एकदा आमच्याकडे वळतात आणि दोन्ही हात जमिनीला समांतर करून पुन्हा एक अवांतर धाव मात्र जमा केली जाते ती केतनदादा खाडे च्या संघात. धाव संख्या होती ती 7, माफ करा 6. बिनबाद 6 धाव संख्या आहे. 75 धावांचं टार्गेट आव्हान आहे. शॉर्ट चेंडू आहे, पूल केलाय, भिरकावून दिलाय, हाय उंच आसमानी तोला. मयूर खाडेच्या बॅट मधून वाढ झाली. धाव संख्या दुहेरी आकड्यात प्रवेश करताना दिसली. धाव संख्या होती 12. पहिलं षटक चालू आहे. आवश्यक धाव संख्याची गती जी आहे राखायची होती तिथपर्यंत येऊन तरी पोहोचलेला हा केतनदादा खाडेचे सलामीचे फलंदाज. 6 षटकांचा चालू असलेला सामना. पहिलं सत्र संपलं. पहिलं सत्र 6 षटकांचं झालं. 74 धावा जमवल्या गेल्या. 75 धावांचं आव्हान एक दिलं गेलं त्याचं प्रत्युत्तर करताना मैदानाच्या आत इथं फटका फसतोय का काय. 30 सरकत क्षेत्रात चेंडू खाली येतोय आणि इथं मात्र फलंदाज बाद. टिपलाय झेल संपलाय फलंदाजाचा खेळ. नाही जमत धाव संख्याचा मेळ. फलंदाज मैदानाच्या बाहेर. पळशील या आपण आमंत्रित करत आहोत आदरणीय उमेशजी मोरे साहेब यांचा विशेष सन्मान, ज्यांना या स्पर्धेची गोड आठवण भेट देऊन आपण विनंती करूयात की आपला विशेष सन्मान मी चिकणे साहेबांनाच विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा जॅकेट देऊन अर्थात उमेशजी मोरे साहेब यांचा विशेष सन्मान करतो आहोत. उमेशजी मोरे साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. परंतु सर्वांच्या माहितीसाठी पोलादपूरकर, आज पोलादपूर तालुका प्रीमियर लीगला सुरुवात झाली आहे 4थ्या पर्वाला. 5व्या पर्वामध्ये संघाच्या संघविजेत्या संघाच्या संघमालकाला कार दिली जाणार आहे आणि पहिल्या संघाने नाव नोंदणी केलेली आहे. पुढच्या वर्षी 32 संघातील पहिला संघ खेळणार आहे. स्वर्गीय भानुदास मोहिते 11 हनुमान नगर या संघाने पुढच्या वर्षीची नाव नोंदणी आत्ताच केली आहे. 32 संघांपैकी पहिला संघ आपल्याला प्राप्त झालाय. निश्चितच त्यावरून आपल्याला कळतं की ह्या स्पर्धेची प्रसिद्धी कुठपर्यंत पोहोचलेली आहे. प्रत्येक जण आपला संघ घेऊन या स्पर्धेत खेळण्यासाठी उत्सुक असतो. या वर्षी संघाची संख्या देखील वाढवली गेली. पुढल्या वर्षी मी लक्षवेधन मंडप डेकोरेटर सचिन, आपण जिथे कुठेही असाल व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आपण काही स्क्रीन लगावतो आहोत आणि तिथे आपण त्वरित उपस्थित व्हा. मंडप डेकोरेटर सचिन, आपण जिथे कुठेही असाल कृपया त्वरित आपण व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जिथे स्क्रीन लगावली जाते तिथे कृपया येऊन आपण उपस्थित व्हा. थँक्यू. यस, थँक्यू व्हेरी मच सर. पहिलं षटक बघता बघता संपलं. एक विकेट देखील आली. मयूर खाडे सारखा फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर गेला. एक षटकार त्या बॅटमधून आला खरा, त्यानंतर फटका त्याचा फसला. दुसरं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज असेल अनिकेत पवार. गोलंदाजी मार्कवर स्वतःच्या कोट्यातील पहिलं संघाचं दुसरं षटक. यासाठी 5 षटक शिल्लक असतील. भला मोठा धावाचा डोंगर आहे तो पोखरून काढायचा आहे. प्रश्न निर्माण करून दिलेला आहे पहिल्या सत्रामध्ये. त्याचं उत्तर देताना सुरुवात झालेली ती केतनदादा खाडे मित्र मंडळ परिवाराची. एक षटकाच्या समाप्तीनंतर 12 ही धावसंख्या आतापर्यंत मैदानाच्या आत उभी राहिलेली आहे. अनिकेत पवार राईट आर्म ओव्हर द विकेट. मारा असेल तो फलंदाज. हा फगव्या फटका पंचांचा इशारा काय येतोय. यस, फेअर अँड लिगल डिलिव्हरी मात्र मैदानाच्या आत. या षटकाची सुरुवात मात्र चांगल्या पद्धतीने होते. जी पाहिजे त्या पद्धतीने सुरुवात या षटकामध्ये देखील झालेली आहे अनिकेत पवारच्या माध्यमातून. PTPL पर्व 4थे गर्वाने सांगण्यासारखी संपूर्ण ही स्पर्धा आहे. अख्ख्या रायगड जिल्ह्यामध्ये मात्र नाव गाजवताना दिसते. दरवर्षी या स्पर्धेचा आलेख मात्र उंचताना दिसतो. तो PTPL हा थरार मैदानाच्या आत रंगतोय. पहिला सामना पहिल्या दिवसातील आजच्या.
हा सुंदर फटका आहे. गोलंदाज डोक्यावर मारला. लॉंग ऑफ क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल होतोय. आता अजिंक्य चेंडूवर येईस्तोवर एक धाव तर इथं घेतली गेली. एकापेक्षा दुसरं काही मिळणार नाही. एका धावने धाव संख्येत होते पुन्हा एकदा बदल. धाव संख्या झाली ती 13. अनिकेत पवार गोलंदाजी मार्कवर. पंच्याहत्तर धावांचं आव्हान आहे. त्याची सुरुवात करताना 1-13 आतापर्यंत झालेली धाव संख्या ही केतनदादा खाडे मित्रमंडळाची. अनिकेत पवार गोलंदाजी मागवा. हा बॅटच्या फ्लॉट मध्ये चेंडू आलाय. नो मॅच लाईन मध्ये ट्रॅव्हल करतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रात चेंडू होतोय मात्र सीमा रेषा पार. 1 बाउन्स येतोय चौकार. न मात्र बाहेर गेला. नवीन आलेला फलंदाज रोहितने मात्र आपले इरादे स्पष्ट केले. पहिल्या चेंडूवर एक सुंदर फटका. हा देखील संधी होती. पॉइंटच्या क्षेत्रावर चेंडू. 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. डोक्यावरनं मात्र चेंडू सीमारेषा पार झाला. पुन्हा एकदा कमबॅक केले या षटकामध्ये मात्र रोहितने आणि केतनदादा खाडे मित्र परिवाराने. प्रकाश अण्णा गायकवाड साहेब माजी नगराध्यक्ष पोलादपूर नगर पंचायत ज्यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. आपण आपलं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. आगतम स्वागतम सुस्वागतम. प्रकाश अण्णा गायकवाड साहेब यांचं देखील आगमन होत असताना आपण पाहत आहोत. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत साहेब. या आपण व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत असेल. थँक्यू. यस थँक्यू सर. अनिकेत पवार कुठेतरी हल्ला केला गेला. विचार करायला भाग पाडलं गेलं. क्षेत्ररक्षणात देखील बदल करण्यात आला. कुठेतरी फलंदाजाला जखडून त्यांचा प्रयत्न मात्र पुन्हा एकदा अनिकेत पवारच्या माध्यमातून करण्यात येतोय. परंतु रोहित तेवढा चांगला आणि गुणवान तडाखेबाज फलंदाज मैदानाच्या आत. हा देखील चांगला फटका आलाय. नो मॅन क्षेत्र मात्र निवडले गेले. डीप लॉंग ऑन क्षेत्रात चेंडू मात्र 1 बाउन्स माफ करा षटकार. गाणं लागलं जे आत्तापर्यंत भारतात प्रसिद्ध झालेलं होतं. हे गाण्याचं वेळ हे आखाती देशामध्ये परदेशात देखील दिसलं. आपल्याला बघायला देखील मिळालेलं होतं. अनेक रील्स त्या गाण्यावर आपण देखील पाहिलं होता. ते तेरी झलक शल्फी. दरम्यान अनिकेत पवार हा देखील सुंदर फटका. ह्या वेळेस तिथं क्षेत्ररक्षक आहे. सुंदर झेल पकडला गेला आणि फलंदाज मात्र रोहित मैदानाच्या बाहेर. सितारों की महफिल में गूंजेगा तराना के होठों पे का
2 षटकांचा खेळ आतापर्यंत मैदानात समाप्त झाला आणि धावसंख्या झाली ती 27. 2 गटांच्या मोबदल्यात येणारी 4 षटकं शिल्लक असतील आणि आवश्यक धावा असतील त्या. रोहित बाद झाला दुसरा फलंदाज. येणारी 4 षटकं शिल्लक असतील म्हणजे 24 चेंडू शिल्लक आहेत मैदानाच्या आत आणि आवश्यक धावसंख्या असेल ती 48. प्रत्येक चेंडूवर 2 धावांची गरज, प्रत्येक षटकामध्ये 12 धावांची गरज असेल ती मात्र केतनदादा खाडे मित्र परिवाराला. हल्लीचं क्रिकेट म्हटलं की ह्या जी आवश्यक गती असते 12 धावांची राखली पाहिजे, त्यापेक्षा जास्त धावा निघू शकतात आणि निघतात ते दाखवून दिलं ते मागच्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये रोहितने नवीन फलंदाज मैदानाच्या आत. इन ॲट नंबर 4 मध्ये वीरेंद्र मोरे, परंतु स्ट्राईकला असेल तो यशराज निकम. डावखुरा फलंदाज आहे अजिंक्य, स्वतःच्या कोट्यातील दुसरं आणि संघाचं देखील तिसरं षटक घेऊन आलाय. राईट आर्म राऊंड विकेट मारा असेल तर मात्र यशराजला. यशराज नावातच यश आहे, मैदानात यश आणावं लागल, आपल्या संघासाठी खेचून आणावं लागल आपल्या बॅटिंगच्या जोरावर. शॉर्ट चेंडू आहे, पूल केलाय, पूल इज द सक्सेसफुल. वाव, व्हॉट अ कॅच. डोळ्याचे पारणं फेडणार कॅच मात्र मैदानाच्या आत आपल्याला बघायला मिळाला. आकाशच्या माध्यमातून शांत राहिलं पब्लिक, मात्र आता उभं राहिलं हा कॅच बघून. वातावरण स्पर्धेतलं पूर्णपणे जागृत ठेवलं ते मात्र आकाशने हा झेल पकडून. मॅचची रंगत देखील वाढली. परिवारावर अजिंक्य पवार फायर मैदानाच्या आत. सुंदर चेंडू, पुन्हा एकदा बॅक टू बॅक डॉट चेंडू मात्र मैदानाच्या आत. मॅचची रंगत वाढताना दिसते. प्रत्येक बॉल नजीक मॅच मध्ये जान निर्माण करतोय तो अजिंक्य पवार. 3 चेंडू टाकून झाले, तिन्ही चेंडू डॉट स्वरूपात आले. यावेळेस खोलवर पायात टाकलेला चेंडू ढकलून दिला कॉर्नर क्षेत्रात. अलॉंग द कार्पेट पद्धतीचा फटका. एक धाव घेतली गेली, स्ट्राईक एंड चेंज झाला. दोन्ही फलंदाज मैदानात नवीन आहेत. कॅप्टन आता मैदानाच्या आत आहे. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. काय उदाहरण द्यायचं ना ते आज आपण लाईव्ह स्वरूपात मैदानाच्या आत बघतोय अजिंक्य पवारच्या माध्यमातून. गोलंदाजीच्या दुसऱ्या षटकामध्ये मार खाल्ला गेला, परंतु अजिंक्य पवार पुन्हा आला गोलंदाजी मार्कवर आणि विकेट देखील घेऊन गेला. सुंदर चेंडू आहे, लोअर फुलटा चेंडू मिस झाला. वेगाने बीट केलं गेलं फलंदाजाला. पुन्हा एकदा डॉट बॉल, एक बिंदी गेंद मैदानाच्या आत. वीरेंद्रला मात्र चेंडू समजत नाहीये.
ह्या षटकामध्ये चौथा चेंडू डॉट स्वरूपात आलाय. सामन्यामध्ये प्रेशर मात्र वाढत चाललंय, ते म्हणजे केतनदादा खाडे मित्रमंडळ परिवारावर. ह्यावेळेस आपण बाळपतीचा फटका खेळला गेला, चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल करतोय, दुसऱ्या क्षेत्रात चेंडूवर येतोय खरा, परंतु तद्वर 2 धावा धावून एक कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावने धावसंख्येत देखील भर पडली. ह्या तिसरं षटक देखील संपलं मैदानाच्या आत आणि धावसंख्या आहे ती 30 धावा मैदानावर लागतायत. चला डिंग्स ब्रेक आहे. 12वा खेळाडू 12th मॅन मैदानाच्या आत जाईल. फक्त स्पर्धेची जी नियमावली आहे त्याचं काटेकोर पालन मात्र इथं करायचंय, कारण का ह्या स्पर्धेचे जनक असतील ना संदीप सर कदम सर, त्यांचा खूप मोठा आदर्श आहे आपल्या सर्वांपुढं. पहिल्यांदा स्पर्धा मी समोरच्या माध्यमातून कव्हर करताना दिसतोय, परंतु एक संधी मात्र त्यांनी मला दिली. सिद्धेश शेठ पोलादपूर युवा मंच यांनी देखील मला एक संधी दिली या वर्षीच्या स्पर्धेमध्ये समालोचन करण्यासाठी. आतापर्यंत 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या आहे ती 30 धावा, म्हणजे आतापर्यंत प्रति षटकामागे सरासरी धावांची 10 धावांची राहिलेली आहे. 18 चेंडू 45 धावांची गरज मैदानाच्या आत. केतनदादा खाडे मित्रमंडळ परिवाराला अशक्य आव्हान नाही, परंतु कठीण मात्र आहे. हल्लीचं क्रिकेट बघायला गेलं ना तर बरेचसे फलंदाज सफल होऊन वेगवेगळ्या पद्धतीने नवीन शॉट मध्ये आपल्याला खेळताना दिसतात. त्यामुळे हे आव्हान कठीण नाहीये, परंतु ते त्या पद्धतीने तुम्हाला फलंदाजांना त्या मैदानात खेळ करावा लागेल. बोलून होत नाही, करून दाखवावं लागतं. त्या पद्धतीचं मैदानात करून दाखवावं लागेल. दोन्ही फलंदाज मी एवढंच सांगू शकतो, शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. ते मनात ठेवून खेळ करावा लागेल तुम्हाला या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर. गोलंदाजी मार्कवर होतोय बदल. अनिकेत पवार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय. स्वतःच्या कोट्यातील दुसरं षटक आणि संघाचं 4थं षटक. मारा करणार येतो डावखुरा फलंदाज प्रांजळला. 4थं षटक. सुंदर फटका आलाय. मिडविकेट क्षेत्रात चेंडू घालतोय. इथं मात्र पंचांचा इशारा काय? नो बॉल. अजून एक ट्विस्ट मैदानाच्या आत. नो +1. 2 धावा. पुन्हा एकदा रिव्ह्यू. पंचांचा ऑफिशियल रिव्ह्यू आहे. या थर्ड अंपायर. माने सर, स्क्वेअर लेग. डिसिजन पेंडिंग. धगधग मात्र मैदानाच्या आत. पंच लक्ष वेधूयात की कोणत्याही खेळाडू हा कॅमेरामध्ये कैद झालेला नाही आहे. त्याकरिता आपण ऑनफिल्ड जो डिसिजन असेल तोच ग्राह्य धरला जाईल. यस, थँक्यू व्हेरी मच सर. भोसले सर, महाराष्ट्राचा बुलंद आवाज. खरं मी बघायला यस नो बॉल आहे. पंचांचा ऑफिशियल पंचांचा इशारा देखील आलाय. नो बॉल +1. एकूण 2 धावा. झेल पकडला गेला खरा, परंतु नो बॉल असल्याने मात्र जीवनदान मिळालं ते प्रांजलला. पुढचा चेंडू फ्री हिटचा. काय घडतंय, काय बिघडतंय मैदानाच्या आत? अजिंक्य पवारने जे प्रेशर क्रिएट करून ठेवलं होतं ते कुठेतरी कमी होताना दिसतंय. तर या षटकामध्ये
झेल पकडला गेला खरा, परंतु नो बॉल आलेला आहे. त्याचा 1-2 धावा मिळालेल्या आहेत. फ्लड लाईट डे नाईट स्वरूपातल्या PTPL पर्व चौथे गर्वाने सांगण्यासारखी ही संपूर्ण उंच आलेख वाढत चाललेला आहे दरवर्षी या स्पर्धेचा. प्रामुख्याने उल्लेख करावासा वाटतो तो सिद्धेश शेठ युवा मंच आणि संदीप कदम सर यांच्या जोडीने मात्र पोलादपूर तालुक्याला एक संजीवनी दिली. एक स्वप्न पाहिलं गेलं त्यांच्या मार्फत पोलादपूर तालुक्यात देखील क्रिकेट व्हावं आणि ते उंच स्तरावरचं देखील व्हावं. त्या पद्धतीचा पायंडा त्यांनी रचला आणि त्याला हळूहळू कळस मात्र वर चढताना दिसतोय तो ह्या येणाऱ्या स्पर्धेपासून. दरवर्षी या स्पर्धेचं नाविन्य असतं, वेगवेगळं नवीन नवीन काहीतरी या स्पर्धेमध्ये एक आणलं जातं. या वर्षी संघ मालकाला बाईक देण्यात येणार आहे विजेत्या संघ मालकाला. पुढल्या वर्षी विजेत्या संघ मालकाला 4 व्हीलर देण्यात येणार आहे. वा बाई वा, अतिशय उत्कृष्ट अशी बक्षिसांची लयलूट मात्र या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळते. गोलंदाजी मार्कवर बऱ्याचशा काळानंतर पुन्हा एकदा येतोय तो गोलंदाजी मार्क असेल तो अनिकेत पवार. स्ट्राईक एंडला असेल तो वीरेंद्र. गोलंदाजी करताना गोलंदाजी चांगली केली होती वीरेंद्रनी, परंतु आता ती बॅटिंग मध्ये कामगिरी करावी लागेल, करून दाखवावी लागेल आपल्या संघासाठी. अनिकेत पवार बॉलिंग मार्कवर तयार होतोय. रिव्हर्स स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न हलकासा अपील केलं गेलं, परंतु पंच चानाशाने दश्य. पुन्हा एकदा डॉट चेंडू, यावेळेस चांगलं कमबॅक केलं अनिकेत मोरेनी. ऑफ साईडचा वाईड यॉर्कर पतीचा मारा मात्र अनिकेतने यावेळेस अवलंबला. पर्यायी मार्ग त्याने अवलंबला. निश्चित प्लॅन असतात क्रिकेट खेळताना प्रत्येक वेळी ABC अशा. यावेळेस बॅटच्या स्लाउस मध्ये चेंडू आलाय खरा, फटका फसतोय काय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि इथं मात्र सुंदर झेल पकडला, टिपलाय झेल. 1 मिनिट, नो बॉल, स्टेप आउट. येस, पंच तिसरे पंच या. स्टेप आउटचा नो बघा फ्रंटचा. धक वाढवणारा डिसिजन मात्र बघूया. थर्ड अंपायर आहेत, तिसरा डोळा मैदानाच्या बाहेरनं लक्ष ठेवून निश्चित आहे. बघूया, इशारा निश्चित येईल खरा. धक वाढवणारा डिसिजन पेंडिंग आहे. डिसिजन ऑन पेंडिंग. यस, पंचांच्या दिशेने आलाय. फेअर अँड लिगल डिलिव्हरी. फलंदाज बाद मैदानाच्या बाहेर. डीजे आर्यन पवार कॅप्टन मैदानाच्या आत आलेला आहे. अजिंक्य पवारने कॅप्टनची भूमिका चांगली पार पडली आपल्या संघासाठी. आर्यन कामगिरी करू शकतो का कॅप्टन विरुद्ध कॅप्टन? निश्चितच. आर्यन ऑन स्ट्राईक. तिसरा हादरा बसला तो वीरेंद्रच्या स्वरूपात. चौथा हादरा बसला वीरेंद्रच्या स्वरूपात. तुमचे केतनदा खाडे मित्रमंडळाला आतापर्यंत सामन्याचं चित्रीकरण बघितलं ना तर एक डाव तुझा एक डाव माझा. एका ओव्हरीत केतनदा खाडे वर चढ तर एका ओव्हरीत मात्र
जय हनुमान. नगर पोलादपूर संघ वडसड. वा वा वा, अतिशय उत्कंठ वाढवणारा हा सामना. मैदानाच्या आत सुरुवात काय हवी तर या पद्धतीची व्हावी असा हा सामना या स्पर्धेचा. इथं बॅटची कडा घेतली. यशाच्या हातावरनं चेंडू 2 क्षेत्रांच्या मधून जमिनीला घासत चाटत पुसत चांगलं क्षेत्ररक्षण मध्ये मैदानाच्या आत होतंय का. पंचांचा इशारा नक्कीच येईल. तद्वर 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या. झेल घेण्याची नामी संधी होती, संधी हुकली, जीवनदान मिळालं ते म्हणजे केतनदादा खाडे मित्रमंडळाच्या कॅप्टनला आर्यनला पहिल्या चेंडूवर. जीवदानाचा फायदा कितवर घेता येईल का येणाऱ्या पुढच्या चेंडूंमध्ये कळेल, कारण का आवश्यक धावसंख्या आहे जिंकण्यासाठी अजूनही. पंधरा चेंडू 41 धावांची गरज आहे. सामना अजूनही ऑन आहे. 50-50 आहे दोन्ही संघांसाठी. वळसड कोण होणार. हा फटका चांगला साधलाय का काय, उंची गाठले. नो मॅच हमें चेंडू त्यावर होता आणि काही चेंडू खाली येतोय. झेल करण्याचा प्रयत्न देखील होतोय परंतु झेल पकडू शकले नाहीत. प्रयत्न चांगला झाला. 100% इफर्ट दिले गेले मैदानाच्या आतमध्ये अनिकेतच्या मार्फत, परंतु जेल मध्ये सुटला. पुन्हा एकदा एक जीवनदान मिळते ते म्हणजे आर्यनला. सलग 2 चेंडूवर 2 धावा करून आर्यन कमबॅक करताना दिसतोय. केतनदादा खाडे मित्रमंडळ परिवारासाठी, आपल्या संघासाठी. कॅप्टनला कॅप्टनची इनिंग खेळावी लागल. मला या संघाचा कॅप्टन का केलाय हे देखील आपण दाखवण्याची ही वेळ देखील आलेली आहे. ती करून दाखवावी लागल आर्यनला. दरम्यानच्या काळात अनिकेत मैदानाच्या आत गोलंदाजी मार्कवर. 4थं षटक चालू आहे. पंचांना देखील पार करतोय. हा मिनी हेलिकॉप्टर मैदानाच्या आत फिरलं. जमिनीला घळंघळत मात्र चेंडू जातोय. तो डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रात एक धाव घेतली गेली. आर्यनने आपला स्ट्राईक एंड चेंज केला. एका धावने धाव संख्येत देखील भर पडली. धाव संख्या झाली ती 37. अजूनही 38 धावांची गरज असेल. येणारे 13 चेंडू शिल्लक असतील. एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट मी करतोय. पहा, आजच्या दिवशी आणि प्रत्येक दिवशी प्रत्येक रात्री आपण एक लकी ड्रॉ भाग्यवान विजेते 3 भाग्यवान विजेत्यांना काही ना काहीतरी विशेष गिफ्ट देणार आहोत. प्रथमतः आपण आपल्या या यूट्यूबवरती आपल्याला एक विशेष करून एक लिंक मिळेल. तुम्ही यूट्यूब वाहिनीवरती गेल्यानंतर एक लिंक मिळेल, तिला आपण ओपन करायचं आहे. तिथे तुम्हाला आपल्या गावचं नाव, आपलं स्वतःचं नाव, मोबाईल नंबर तिथे मेन्शन करायचं आहे. तिथून पुढे आणखीन एक तुम्हाला लिंक येणार आहे. त्या लिंकच्या पुढे तुम्ही क्लिक कराल तर इंस्टाग्राम पेज ओपन होईल. इंस्टाग्राम पेज असेल सिद्धेश युवा मंच. या इंस्टाग्राम पेजला तुम्ही फॉलो करायचं आहे आणि तदनंतर तुम्हाला ते तिथे तुम्ही भाग्यवान विजेते असाल तर पहिल्या 3 भाग्यवान विजेत्यांना आकर्षक पारितोषिकं दिली जातील. थँक्यू. वा, अजून एक नवीन संकल्पना या स्पर्धेमध्ये आली. निश्चित आगळा वेगळी स्पर्धा आहे. इथं काय घडतंय, पुन्हा एकदा मैदानाच्या आत ट्विस्ट तयार होतोय. डॉट बॉल येतोय. प्रांजळ मात्र डॉट बॉल खेळतोय. मिस टाइम फटका होतोय. 4थं षटक देखील संपतंय. आतापर्यंत 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि मैदानाच्या धावसंख्या झाली ती 37. अजूनही 38 धावांची गरज आहे. येणारे चेंडू शिल्लक असतील ते 12. 2 षटक. प्रति षटकामागे 19 धावांची आवश्यकता आहे. सामना सुरू झाला तेव्हा 12.50ची सरासरी राखायची होती. आता सामना येऊन ठेपलाय. 2 षटक बाकी आहेत आणि आवश्यक धावसंख्या आली ती 19 धावा प्रति षटकामागे. अजिंक्य पवार, अनिकेत पवार दोन्ही गोलंदाजांची 2-2 षटक आपल्या कोट्यातील टाकून पूर्ण झालेली आहेत. अनुभवी गोलंदाजांनी आपलं काम चोख बजावलेलं आहे. पुढचे 2 गोलंदाजांना आपली कामगिरी बजवायची. तर मैदानात असलेले फलंदाज आर्यनला, कॅप्टनला आणि प्रांजलला देखील आपली कामगिरी पार पाडायची आपल्या संघासाठी. कोण जिंकणार, कोण हारणार
येणारे 12 चेंडू मात्र निश्चित आपल्याला सांगून जातील मैदानाच्या आतमध्ये. सामन्यासाठी पंच म्हणून कामगिरी पार पाडतायत ते मेन पंच असतील ते संदीप माने सर, तर स्क्वेअर लेग पंच असतील ते नंदू मांडे सर. गोलंदाजी मार्ग होतोय बदल, गोलंदाज आलाय तो. सूरज गोलंदाजी मार्कवर स्वतःच्या कोट्यातील पहिला आणि संघाचा 5 षटक घेऊन. हा देखील फटका चांगला सजलेला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रात मस्तक पे दस्तक देणारा फटका मैदानाच्या आत. कॅप्टन लिलिंग फ्रॉम द फ्रंट आर्यनच्या बॅट मधून षटकार. थँक्यू. 12 चेंडू 38 धावांची गरज असताना षटकार आला आणि आवश्यक धावसंख्या आता असेल ती 11 चेंडू 32 धावांची गरज. मैदानाच्या आत केतनदादा खाडे मित्रमंडळाला फुल टच चेंडू भिरकून प्रयत्न केला आणि सक्सेस देखील झाला. बॅक टू बॅक दुसरा षटकार कॅप्टनच्या बॅट मधून. मैदानात चमकतोय, बॅट तळपते, धावांची आग मात्र ओकताना दिसतोय तो कॅप्टन मैदानाच्या आत आर्यन केतनदादा खाडे मित्रमंडळ परिवाराचा. पुन्हा एकदा कमबॅक झालेला आहे. प्रेशर क्रिएट झालं होतं ते रिलीज झालेलं आहे. 10 चेंडू 26 धावांची गरज असेल. 12 चेंडू 38 धावांची गरज असताना 2 चेंडूवर 2 खणखणीत षटकार आले. एक आला तो डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रात, तर दुसरा आला तो डीप स्क्वेअर लेग क्षेत्रात. पंतांच्या डोक्यावरनं चेंडू सीमारेषा पार. षटकार. आर्यन ऑन स्ट्राईक ऑन फायर मैदानाच्या आत केतनदादा मित्रमंडळ परिवारात झाली. हा फटका चांगला साधलाय का काय? यस यस यस. बॅक टू बॅक तिसरा षटकार. या षटकामध्ये आर्यनच्या बॅट मधून कॅप्टन का मला केलंय ते दाखवताना मैदानाच्या आत. माणूस असेल तर आपण स्क्रीन जिथे लागते तिकडे पाठवा. सचिन डेकोरेटर, सचिन डेकोरेटरचा कोणताही माणूस असेल आपण जिथं स्क्रीन लावतोय तिकडे पाठवा. उजव्या बाजूला व्यासपीठाच्या अगदी उजव्या बाजूला जिकडे स्क्रीन लावली जाते तिकडे पाठवा त्वरित. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. यस थँक्यू सर. बाळा सर देखील एक सुंदर कॉमेंटेटर आहे. त्या पोलापूर तालुक्यात नावाजलेले गाजलेले ज्यांचा आवाज ऐकावासा वाटतो तेच बाळा सर. धर्माच्या काळात मैदानाच्या आत पुन्हा जाऊया. हा फटका, हा मात्र फटका मिस टाइम होतोय. स्लोअर वन डिलिव्हरी आहे. गोलंदाजाने बॉलवर मात्र बोट फिरवण्याचं काम केलं आणि वेगावर नियंत्रण मात्र मिळवलं. ह्यावेळेस आर्यनला चेंडू मात्र समजला नाहीये. पहिला डॉट बॉल ह्या षटकामध्ये येतोय तो म्हणजे गोलंदाज सूरजच्या माध्यमातून. बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग केली. आपल्या संघाला अडकलेला असताना त्यातनं सावरला आणि वर नेला तो सूरज निकम. गोलंदाजी मार्कवर. हा फटका पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडलंय पार्किंग प्लॉट मध्ये जाऊन मात्र विसावले. चौथा षटका या षटकामध्ये मात्र आला आर्यनच्या बॅट मधून. आर्यन मात्र मैदानामध्ये धुमाकूळ घालतोय.
धावांची गरज असताना सामना येऊन थांबलाय. 7 चेंडू आणि 14 धावांची गरज केतन दादा खाडे मित्र मंडळ परिवाराला. सुंदर फलंदाजी चालले मैदानाच्या आत. आग ओकतोय आपल्या बॅटनी. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट मैदानाच्या आत आर्यन. ह्यावेळेस काय घडले? पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर. धावा मिळतील एक अवांतर. केतनदादा खाडे मित्र मंडळ परिवाराला. अजिंक्य विकेट किपरच्या मागणं हताश होतोय. गोलंदाजीचं काम तरी चोख बजावलं, परंतु ह्या गोलंदाजावर हल्ला बोल केला गेला आणि तब्बल आतापर्यंत 25 धावा कुठल्या गेल्यात. हा देखील फटका चांगला साधला. नो मॅन चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा पार. खणखरीत दणदणीत षटकार. चेंडू आणि 7 ची आवश्यकता आहे. बॅटिंग आवडली असेल तर टाळवायला काही हरकत नाहीये मित्रांनो. 5 षटकार आलेत. या षटकामध्ये 31 धावा कुठून काढल्यात? अफलातून मॅग्निफिसंट बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मॅच बनली आहे. सामना बनलाय. 6 चेंडू 7 ची गरज. जय सर, सामना सुरू झाला तेव्हा मैदानाच्या चारी बदल बघितलं ना, फुल गर्दी नव्हती, परंतु आता सामना जसा रंगत आलाय तसं म्हणजे मैदानाच्या चारी बाजूने प्रेक्षक देखील मैदानाच्या आत येताना बघायला मिळतात आपल्याला हा सामना बघण्यासाठी. आर्यनने ह्या सामन्यामध्ये जान निर्माण केली. एका षटकामध्ये तब्बल 31 धावा कुठल्या, त्यात 5 षटकाचा समावेश आहे. तो आर्यनच्या बॅटिंग मधून आलेला परफॉर्मन्स. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंटचं मूर्तिमंत उदाहरण आपल्याला मैदानात पाहायला मिळते आर्यनच्या माध्यमातून. आता मध्ये स्ट्राईकला असेल तो डावखुरा फलंदाज प्रांजळ. बॉलर नेम निहाल. सहा चेंडू 7 धावांची गरज. 6 धावा डिफेंड होतील का? बरेचसे प्रश्न आहेत पुढं. सुरुवात झालेली आहे. एक धाव मैदानाच्या आत घेतली गेली. स्ट्राईक चेंज झाला. मागपासून जो फलंदाज मैदानात फटकेबाजी करत होता त्याला स्ट्राईक आणण्यात आणण्याचं काम मात्र प्रांजलने केलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. एक धाव मिळाली. एक धाव स्कोरबुक वर अर्जित केली गेली. धाव संख्या होती ती 69. अजूनही 6 धावांची गरज आहे. येणारे चेंडू शिल्लक असतील 5. निहाल काय करणार? प्रश्नचिन्ह उभे आहेत. येणारे 5 चेंडू आहेत. निहालला 5 चेंडू आपल्या करिअर मधले इथं चांगले टाकायचे आहेत. अगदी गोल्ड बॉल टाकायला लागतील तर ह्या 4 धावा डिफेंड करायच्या आहेत. 5 चेंडू 6 धावांची गरज आहे. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर असणार आहे. बरोबर सर? यस. 5 चेंडू 6 धावांची गरज. आर्यन ऑन स्ट्राईक. सुंदर चेंडू आहे का बघूया पंचांचा इशारा. यस, फेअर अँड लीगल डिलिव्हरी. पुन्हा एकदा मैदानात ट्विस्ट होतोय. सामन्यामध्ये मात्र रंगत निर्माण होते. डॉट बॉल मैदानाच्या आत. 4 चेंडू 6 धावांची गरज. कोण जिंकणार? आर्यन मारणार का अजिंक्य पवार जिंकणार? जे बसले होते ते उभे राहिलेले आहेत. जे उभे होते ते अंगठ्यांवर उभे करण्याचा प्रयत्न करतायत आणि बाईकवर देखील चढून मॅच बघण्याचा प्रयत्न करतात. इतकी उत्तंगावर्धक मॅच. हा फटका सजलेला आहे. विजयी फटका येतोय का काय? इथं मात्र काय घडलं बघा. कहानी में फिर से एक बार ट्विस्ट आ गया. कहा था कहा आ गया. सुफियान सुंदर झेल पकडला.
होता 6 चेंडू 7 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर एक सिंगल आली. त्यानंतर आर्यनच्या माध्यमातून डॉट बॉल देखील मैदानात खेळला गेला आणि त्याच्या पुढच्या चेंडूवर आर्यन मैदानाच्या बाहेर देखील गेला. सुंदर झेल पकडला गेला सुपेनच्या माध्यमातून बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रात. सामना आलाय. तीन चेंडू 6 धावांची गरज. 6 चेंडू 7 धावांची गरज असताना सामना आलाय. 3 चेंडू 6 धावांची गरज. कोण जिंकणार कोण हारणार अजूनही प्रश्न व प्रत्युत्तर आहे. अनुवृत्तीत प्रश्न आहे मैदानाच्या आत. शेवटचे 3 बॉल टाकायचे अजूनही या निहालला. नवीन फलंदाज मैदानाच्या आत अक्षय जाधव ऑन स्ट्राईक. काय घडणार काय बिघडणार कोण जिंकणार पुढचे 3 चेंडू आपल्याला सांगून जाणार. निहाल आणि गोलंदाजी मार्क. राईट आर्मवरती विकेट. पंताच्या डाव्या बाजूने मारा असेल तो नवीन आलेला बॅट्समन अक्षयला. 3 चेंडू 6 धावांची गरज. वा भाई वा काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये निहालच्या माध्यमातून होते. सामना हातातून निसटत असताना बघताना मात्र इथं आपण बघतोय सामन्यामध्ये पुन्हा एकदा जान निर्माण होते. पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण होतोय. 3 चेंडू 6 धावांची गरज असताना आता मात्र सामना आला. 2 चेंडू 6 धावांची गरज. वा बाई वा सामना आवडला असं सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या जाऊन दे. खरोखर पहिलाच सामना ज्या पद्धतीचा व्हायला पाहिजे या स्पर्धेचा त्या पद्धतीचा आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. म्हणून तर मगाशी बोललो PTPL चा आलेख हा दरवर्षी उंचावताना दिसतो आपल्याला. हा सुंदर फटका आहे. धावची संदेश डिरेक्ट हिट. फलंदाज पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर. आज 7 धावांची मॅच येऊन थांबले कुठं येऊन ठेपले कुठं तर 1 चेंडू 6 धावांवर. 5 चेंडू आतापर्यंत टाकले गेले. आता एकच धाव दिली गेली. 4 बॉल डॉट स्वरूपात आले. त्यात 2 विकेट देखील आल्या. 1 धावचीच्या स्वरूपात आणि एक सुंदर झेल पकडतो सुप्पी यांनी डिस्क्वेअर लेग क्षेत्रात. बोलतात बोलणं सोपं असतं मैदानात करून दाखवणं कठीण असतं आणि ह्या प्रेशर मध्ये ते काम करून दाखवतोय तो निहाल गोलंदाज जय हनुमान नगर पोलादपूर संघाचा. 1 चेंडू 6 धावांची गरज. अतिशय रोमांचक सामना मैदानाच्या आत. निहाल गोलंदाजी मार्कवर तयार. नवीन आलेला फलंदाज रोशन देखील तयार. हा बॉल दूर गेला. सामन्यामध्ये द्विश झाला. जय हनुमान नगर पोलादपूर या सामन्यामध्ये पहिला सामना विजयी होतोय. विजय संघाचे हार्दिक हार्दिक असे अभिनंदन. बाबा त्याच रंजकतेने आणि इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 12 बॉल 38ची मॅच 6 बॉल 7 वरती आली आणि 6 बॉल 60ची मॅच 1 बॉल 6 वरती येत असताना पाहायला मिळाली. नुकताच सामना संपलाय. या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्काराचा हकदार
या पण आमंत्रित करतोय. नेहाल पवार राहिला या मॅचचा.